हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द एन एस के लर्नर. आय एम रुपेश. तर बघा, आज CTET एक्झामबद्दल अत्यंत महत्त्वाची पब्लिक नोटीस आलेली आहे, जी की आज म्हणजे की 25 ऑगस्ट 2026ला आलेली आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे बघा, जी एक केस चालू होती कोर्टामध्ये की शिक्षकांना CTET किंवा TET अनिवार्य आहे. त्याच्यानुसार कोर्टामध्ये एक केस चालू होती. त्यामुळे काही शिक्षकांनी हा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे CTET बद्दलचा, तो फिल केलेला नव्हता किंवा भरलेला नव्हता. त्यांना असं वाटलं होतं की हा निर्णय जो आहे आपल्याकडून येईल, त्यामुळे त्यांनी तो फॉर्म भरला नसावा. ठीक आहे. परंतु CTETने किंवा कोर्टाने त्यांना आदेश दिलेले आहे की अशा जो कॅन्डिडेट आहे ज्यांनी फॉर्म भरला नाही, त्यांच्यासाठी नवीन अपॉर्च्युनिटी म्हणून त्यांना ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची मुभा देण्यात यावी. त्यानुसार CTETने हे नोटिफिकेशन काढलेलं आहे. ठीक आहे. त्यानुसार त्यांना ही जी विंडो आहे, ॲप्लिकेशन फॉर्मची जी विंडो आहे ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची, ती ओपन केलेली आहे. तर ती कधीपासून ओपन केलेली आहे बघा, आजपासून ते 1 सप्टेंबर 2026 पर्यंत, आजपासून ते 1 सप्टेंबर 2026 पर्यंत त्यांना हे फॉर्म भरण्याची विंडो ओपन केलेली आहे. परंतु ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेले आहे त्यांना परत फॉर्म भरण्याची कुठलीही गरज नाही. कॅन्डिडेट हू हॅव ऑलरेडी सक्सेसफुली कंप्लीट अँड सबमिट देअर ॲप्लिकेशन नीड नॉट टू अप्लाय अगेन. तर त्यांना परत अप्लाय करायची गरज नाही. ज्यांनी हे फॉर्म भरलेले नाही त्यांना हे फॉर्म भरण्यासाठी ही विंडो ओपन केलेली आहे. ठीक आहे. आपली जी 6 सप्टेंबरला एक्झाम होणार होती, ती आता पोस्टपोन झालेली आहे. नवीन डेट जी आहे ती कळवण्यात येईल असे त्यांना सांगितलेले आहे. ठीक आहे. जी रिवाइज डेट आहे, ही आपली 22 एडिशन आहे CTET एक्झामचं. जी नवीन डेट येणार एक्झाम डेट, ती तुम्हाला कळवण्यात येईल असे त्यांनी सुचवलेले आहे. ठीक आहे. तर अत्यंत महत्त्वाची अशी ही अपडेट होती, पब्लिक नोटीस होती CTET एक्झामतर्फे. ठीक आहे.